सगळे तर मस्त मजेत आपल्या नवीन मुलामुळे मी तुमचं खूप सारं शकतो. आज आहे माझी शुगर टेस्ट, तर चला बघूयात कशी होते. आणायला आम्ही ठेवून चाललोय. आम्ही ना आणायला सोडून चाललेलो, म्हणजे घरीच ठेवलं होतं तिला. म्हटलं 5 मिनिटाचं काम आहे बाळ, आम्ही जाऊन येतो, तू टी व्ही बघत बस. ती बसली सुद्धा. मग जाता जाता हे आमचं जुनं क्वार्टर दिसलं. थोड्या आठवणी ताज्या झाल्या. कायम दिसलं ना भारी वाटतं मला हे. आम्ही आलो इथे MI रूम मध्ये, तर गर्दी भरपूर होती. आम्ही 8ला तर पोहोचलो होतो तिथं, पण भरपूर गर्दी होती. त्यामुळे थोडंसं आम्हाला थांबायला लागलं. मग म्हटलं हळूच एखादा व्हिडिओ करावा. पण तो ओरडत होता, नको इथे व्हिडिओ करू. मी म्हटलं असं काही घेत नाही की ज्याने काही समजेल. त्यानंतर मग फायनली माझा नंबर आला. मी गेलो तिथे, पण काय झालं ते बोलले की जेव्हा त्याने पर्ची पाहिली तेव्हा ते बोलले की हे टेस्ट आता नाहीये, तुम्ही ग्लुकोज घेतलंय का असं बोलले ते. मी म्हटलं नाही घेतलेलं. तर जे पहिला टेस्ट झाली त्यानुसार आम्ही गेलेलो उपाशीपोटी. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. मग हा पण आला. मग डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की ही टेस्ट ग्लुकोज घेतल्यानंतरची आहे. मग त्यानंतर आम्ही घरी परत आलो. घरी आलो तर म्हटलं पहिला ग्लुकोज पिऊन घ्यावं. तर अनघ्याच्या अंघोळीचा टाईम चाललेला, कारण तिला शाळेला पण पाठवायचं होतं आणि आमची गडबड पण त्यात एकतर चालली होती. मग मी पहिला ग्लुकोज घेतला. तर इतकं म्हणजे ते गोड होतं ना, मला कसं तर व्हायला लागलं. मला असं वाटत होतं उलटी होते का काय, इतकं त्रास झाला मला. भरपूर गोड होतं ते ग्लुकोज. आणि मी तर ना थोडंफार त्यातलं ना जे शेवटला राहिलं ते फेकून पण दिलं, कारण जातच नव्हतं. म्हणलं उलटी झाली तर काहीच यूज होणार नाही त्याचा. मग हे दोघं जण शाळेला गेलीत. आणायचं आवरून वगैरे दिलं आणि ती शाळेला गेलीत, कारण त्याला ड्युटीला जायचं होतं. मग मला 2 तासांनी पुन्हा जायचं होतं. त्याला टाईम नव्हता. मग हा म्हटला की गाडी ठेवून जातो, तुझं तू जा. मग म्हटलं ठीक आहे, कारण आता टेस्ट तर करायला पाहिजे होती आणि ग्लुकोज पण मी घेतलं होतं. त्यामुळे मग मी एकटीच गेलो. पाऊस नव्हता हे नशीब. मी आले तर पुन्हा गर्दी होती. मग थोडासा वेट केला. मला भीती वाटत होती की कसं काय होतं काय. फायनली माझा नंबर आला. तर ते बोलले ग्लुकोज वगैरे घेतलं का? तर मी म्हटलं हां घेतलं. मला ब्लड घेताना भीती का वाटते, कारण ज्या माझ्या शिरा आहेत ना त्या बारीक आहेत, पटकन सापडत नाहीत. 2-3 वेळा तरी त्यांना टोचायला लागतं, तेव्हा कुठेतरी एखादी शिर सापडते आणि जरी टोचलं ना ब्लड पटकन येत नाही. असा माझा प्रॉब्लेम आहे आणि असा माझ्या मम्मीचाही प्रॉब्लेम आहे. मग आलो आणि त्यांनी इतका म्हणजे इझिली ब्लड घेतलं ना, काही त्रास पण नाही झाला मला. त्यानंतर मग जाता-जाता म्हटलं मी कॅन्टीनला जावं. मध्येच रस्त्यात होतं आणि थोडंफार मला सामान घ्यायचं होतं. मग तिथे पण गर्दी. माझा दिवस इतका म्हणजे वेळ झाला ना, आणि एकतर पोटात अन्न नव्हतं, त्यामुळे मला चक्कर यायला लागली, असं झालेलं. आणि तोवर अनयाच्या पप्पाचा फोन आला. डिक्कीमध्ये त्याचं जॅकेट होतं, तर ते दे म्हटला. मग मी ते जॅकेट द्यायसाठी तिथं थोडा वेळ थांबलो. मग तो आला आणि जॅकेट घेऊन गेला. मी जाऊन आलो MI रूमला. थोडासा गोळ झाला. रिपोर्ट म्हणजे टेस्टिंगचं मला माहित नव्हतं. ही टेस्टिंग ना फास्टिंगची नव्हती, तर ग्लुकोज पिल्यानंतरची टेस्ट होती. फर्स्ट टाइम कशी झाली होती, म्हणजे पहिला उपाशीपोटी, त्यानंतर ग्लुकोज प्यायचं होतं मला 75 ml आणि मग 2 तासांनी अशी टेस्ट होती. तर ह्यावेळी ते बोलले, मी सकाळी गेलो, पुन्हा त्यांनी मला परत पाठवलं. ते म्हणले की ग्लुकोज पिल्यानंतर 2 तासांनी, फास्टिंगची टेस्ट नाही आहे. पुन्हा मग मी 2 तासांनी गेलो होते, एक तर सर नव्हते. मग हे ब्लड वगैरे दिलं. माहित आहे तर तिथेच कॅन्टीन लागतं. म्हटलं कॅन्टीनला जावं, कारण सारखं जाणं नाही होत. मग गेलो कॅन्टीनला. मला 3च वस्तू घ्यायच्या होत्या. हे भांड्याचं साबण, पितांबरी, फेअर अँड लव्हली मम्मीसाठी घ्यायची होती. त्या फक्त 3च वस्तू घ्यायच्या होत्या आणि मी 70-80चं सामान घेऊन उडून आलं पाहिजे. म्हणजे जास्त पण नाही फालतू घेतलं, पण घ्यायची पण गरज होती, पण आता जास्त इतकी पण नव्हती गरज. आज माझे रिपोर्ट आले शुगरचे. काल जसं मी दाखवलं व्हिडिओमध्ये ब्लड देऊन आलेलो,
आणि आज ते बोललेले सकाळी देतो रिपोर्ट. तर दुपारी हा घेऊन आला. आलेत नॉर्मल पण तिथं ना म्हणजे विचारायला डॉक्टरच नव्हते. पण ऑनलाईन सर्च केलं रिपोर्ट तर नॉर्मल दाखवते. म्हणजे मला वाटते ना 87 शुगर आले. म्हणजे नॉर्मलच असेल. जी माझा फर्स्ट रिपोर्ट होता जेव्हा 3-3.5 महिन्यात जेव्हा माझे टेस्ट झाले होते शुगरचे, तर त्यामध्ये 114 शुगर होती आणि आता तर लईच कमी आहे. मग बघूयात. म्हणजे मला वाटते ना ह्यामुळं पण झालं असेल कारण की ते ग्लुकोज पिल्यानंतर 2 तासांनी टेस्ट करायची होती आणि हे मला वाटतं मी 8:35ला ग्लुकोज घेतलं होतं. त्यानंतर 10:35ला ब्लड द्यायला पाहिजे होतं. तर ते डॉक्टर जसं की मी सांगितलं नव्हते तिथं. त्यामुळं मला वाटतं 11 वाजले ब्लड घ्यायला. कदाचित त्यामुळे हा डिफरन्स आला असेल आणि जेव्हा फर्स्टमध्ये ब्लड दिलं, तेव्हा प्रॉपर म्हणजे टाईममध्ये दिलं होतं. 2 तासात बरोबर दिलं होतं. कदाचित त्यामुळे पण असेल. पण जास्त नाही आहे शुगर हेच महत्त्वाचं. कारण मी भरपूर जणांचं ऐकलेलं, की मला प्रेग्नन्सीमध्ये शुगर झाली. जस्ट कालच मी म्हणजे असंच वॉकिंगला गेलेलो आम्ही. तेव्हा मग तिथे एक दीदी भेटलेल्या मराठीच होत्या. त्या सांगत होत्या, की असं-असं त्यांना सेकंड प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे झालं त्यांना बेबी आता. तर त्यांना शुगरचा प्रॉब्लेम झालेला, इन्सुलिन घ्यायला लागत होतं रोज. तर त्यामुळे थोडंसं मला काल भीतीच वाटत होती, की काय होतं काय माहिती? आणि म्हणजे आणि एक दीदी आहेत इथं खाली माझ्या, त्यांना पण सेकंड प्रेग्नन्सीमध्ये शुगर झाली आणि त्यांची ती शुगर म्हणजे त्या दीदींची तर गेली शुगर पण ह्या दीदींची शुगर कंटिन्यू झाली. म्हणजे त्यांना आता ती शुगरची गोळी चालू आहे. त्यामुळे जरा भीतीच वाटत होती, काय होतं आणि काय नाही. आणि डॉक्टर माझ्या वेटमुळे कायम मला म्हणायचे, की "हां, शुगर टेस्ट कर, तू गोड कमी खा." म्हणतात अजून पण शुगर कमी खा, गोड कमी खा, असं तसं. त्यामुळे जरा जास्तच भीती वाटत होती, की काय होतं काय असं म्हणून. मग झालं बस म्हणजे मागच्यापेक्षा पण कमी आहे रिपोर्ट. म्हणजे कमीच असेल. फक्त असं असतं ना, की जेव्हा स्वतःहून डॉक्टर आपल्याला सांगत नाही, की हा रिपोर्ट नॉर्मल आहे. तर एक मनाला समाधानच होत नाही. आता मला मंडेला जायचंय. तर तेव्हाच समजेल नेमकं काय आहे. पण मला म्हणजे याने मला ऑनलाईन सर्च करून दाखवलं. मी म्हटलं, "अरे जा विचारून ये डॉक्टरना." म्हटलं, "तिथं कोण होतं? सो कुणाला विचारू तिथे?" मग ह्याने मला ऑनलाईन काय-काय सर्च करून दाखवलं. पण मला ऑनलाईनचं पटतच नाही. मी आता जस्ट व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी सुद्धा सर्च केलं. तर ते आहे असं नॉर्मल म्हणते. तर चांगलंच प्रे करू नॉर्मलच असेल. तर असं काहीसा हा रिपोर्ट झाला. थोडंसं म्हणजे एक धाकधूक जी होती ना, की जास्त येऊ नये. जास्त नाही आले तर कमी आले तर त्याचं टेन्शन यायला लागलं मला. बघू आता काय होतं. हो, माझ्यासाठी प्रे करा, की हे नॉर्मलच असावं आणि जर म्हणजे तुम्हाला जर ह्यातलं समजत असेल, तर नक्की मला कमेंट करा, की 87 शुगर अ, अ, ग्लुकोज इनटेक केल्यानंतरची 2 तासानंतरची नॉर्मल आहे का नाही? नक्की मला ह्याच्यामध्ये असं लिहिलंय सुद्धा सोडा, की 130 पेक्षा कमी असेल ना, तर नॉर्मल आहे. पण डॉक्टरांचं सांगितल्याशिवाय नाही होणार. बघू आता काय होतं. तर असं काहीसा होता हा आमचा शुगर टेस्टिंगचा दिवस. भीती खूप होती स्टार्टिंगला. आता थोडंसं बरं वाटत नाहीच आहे. भीती वाटतेच आहे. काय म्हणजे काय नेमकं झालं काय असं तसं. तर मंडेला समजेल की काय आहे पुढचं आता. आणि आता दिवस असे पटकन जायला लागलेत ना, आणखी जास्त भीती वाटायला लागल्या. म्हणजे फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये कसं आपल्याला काही माहीत नसतं, त्यामुळे भीती वाटते. आता सगळंच माहिती आहे त्यामुळं जास्तच भीती वाटते. पुरं डिटेल आता कळालं, की काय होतं आणि काय नाही. त्यामुळे देवा! असं तुम्ही पण हा एक्सपिरियन्स करत असाल किंवा झाला असेल तुमचा एक्सपिरियन्स हा बेकार आयुष्यातला.
फक्त म्हणजे तो पिरियड जर असं होतं त्रास, पण नंतरचं ते बाळ आल्यानंतरचं पण बाळ आल्यानंतर आणखी त्रास आहेच. मी परवा दिवशी हाच विचार करत बसलेलो. मी म्हटलं आता परत रात्रीचं उठायचं, बाळानं शी केली, सू केली, बाळाला दूध पाजा. म्हणजे तेच आता पुन्हा म्हणजे इतक्या वर्षाचा गॅप मला तर 5 वर्ष झालं याला कंप्लीट आता. पुन्हा 5 वर्षानंतर पुन्हा तीच प्रोसेस 5 वर्ष म्हणजे 10 वर्ष ह्यातच सगळी गेली. तर खरंच असं म्हणजे आम्ही तर लई मोठी चूक केली. पण खरंच जर तुम्ही ना फर्स्ट बेबी तुमचं झालं असेल, तर सेकंड बेबी लगेच ट्राय करून म्हणजे लगेच झालेलं बरं. नाहीतर नंतर ना परत आता कसं आम्हाला सवय मोडली आहे. त्यामुळे थोडं आता पुन्हा त्यात पडायचं. त्यामुळे थोडंसं आणि काल ना असंच झालेलं आमचा विषय. म्हणजे असं म्हणजे कॅज्युअली सांगायला मी तुम्हाला. आमचं काल असंच बोलणं चाललेलं अनयाच्या पप्पाचं आणि माझं. की आता म्हणजे डिलिव्हरीला घरून जर कोण नाही आलं तर कसं करायचं? काय? आणि मग मी ह्याला काय म्हटलं, की फर्स्ट टाईम तर आपल्याला काही माहीत पण नव्हतं. आपण दोघं होतो. त्यात इतक्या लांब होतो. तरी आपण सगळं हँडल केलं. आता आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी अनुभव आलाय आणि इथं कसं आहे अक्षय जवळपास आहे. माझे मम्मी-पप्पा आहेत. म्हणजे येऊ शकतात ते असं असं झालंय. मग 10 म्हणतो, की तेव्हा आपण दोघं होतो. हॉस्पिटल जवळ होतं. इथं हॉस्पिटल लांब आहे आणि त्यात अनया मेन. म्हणजे अनया रात्रीचं वगैरे काही प्रॉब्लेम झाला तर अनयाचं कसं करायचं? तिचा हाल नको असं. जसं आमच्या ब्लॉकमध्ये जे आहेत ना, त्यांनी मला सांगून आधीच ठेवलं, की "तू काही टेन्शन घेऊ नको. अनयाला आम्ही बघतो. तुम्ही तुमचं हँडल करा." पण त्याला ना असं वाटतं, की दुसऱ्यांच्या भरोश्यावर कसं सोडायचं असं. मग आमचा हाच विषय चाललेला तर अनघा ना रडायलाच लागली. म्हणते मम्माला ॲडमिट करायचं असं तसं. काय माहिती तिला काय झालं आणि ती रडायलाच लागली. आम्ही वॉकिंगच करत होतो आणि ती मध्येच रडायला लागली आहे. मम्माला ॲडमिट करणार असं म्हणजे तिला काय वाटलं काय माहिती. म्हणजे म्हणतात ना एक लेक असावी, लेकीसारखी माया मुलांनाही असते, पण ती एक लेकीची माया ती वेगळीच असते. असं म्हणजे एक पोटाला खरंच लेक असावी असं. तर चला असू दे, हे भरपूर डिटेलमध्ये होते. तर असं काहीसा होता हा आजचा दिवस. माझे रिपोर्ट तर आले ठीक. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बघू आता जेव्हा एम-एचला जाईन तेव्हा डिटेल पुढे सांगेन, की काय डॉक्टर काय बोलले. तर चला बाय, काळजी घ्या.